Samir, please mark your attendance. Okay. ओके. तर आपण आता सुरू करूया. लास्ट लेक्चरला काय आपण कोणता टॉपिक सुरू केलाय? स्टेट ऑफ मॅटर. लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय काय बघितलं? स्टेट ऑफ मॅटर्स कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या स्टेटमध्ये प्रेझेंट असतात, किती स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यानंतर पोलॅरिटी आपण काय बघितलं, पोलर, नॉन पोलर. त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस कोणते असतात, पोलर मॉलिक्युलला एकमेकांना धरून ठेवण्यासाठी नॉन पोलर मॉलिक्युल असतील तर काय होतं, ते कसे एकमेकांना धरून ठेवले जातात त्याच्याबद्दल आपण पाहिलं. ते इंटरमोलिक्युलर फोर्सेस कोणते कोणते होते. तर डायपोल इंटरॅक्शन पहिलं आपण. आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन आणि लंडन डिस्पर्शन फोर्सेस. हायड्रोजन बॉन्डिंग पासून सुरुवात करणार आहोत. तर आता हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? की अजून मोठी करू? ओके. A hydrogen bond is a special type of dipole-dipole attraction which occurs when a hydrogen atom is bonded to a strongly electronegative atom or an atom with a lone pair of electrons. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे का? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? एनी वन ऑफ यू? समीर, संकल्प, सूरज. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहिती आहे कोणाला? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? नो, निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही, सांगतो मी तुम्हाला. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? पॉवर ऑर द टेंडन्सी ऑफ अन ॲटम इन अ मोलिक्यूल. म्हणजे त्या मोलिक्यूल मधल्या ॲटमची टेंडन्सी किंवा टू पॉवर टू अट्रॅक्ट द लोन पेअर, टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू इट सेल्फ. मग त्याच्याकडे जी शेअर पेअर जी असते बॉन्ड फॉर्मेशन मध्ये, ती स्वतःकडे खेचून घेण्याची जी पॉवर आहे किंवा जी टेंडन्सी आहे, त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो त्या ॲटमची. कळलं? जी बॉन्ड 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 फॉर्मेशन मध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर शेअर होते दोन ॲटम्स मध्ये, ती पेअर जो ज्याच्याकडे खेचून घेण्याची क्षमता जास्त आहे, येस, ती त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतो. त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड कसा फॉर्म होतो? हायड्रोजन बॉन्ड इज अ स्पेशल टाइप ऑफ डायपोल इंटरॅक्शन विच ऑकर्स वेन अ हायड्रोजन ॲटम इज बॉन्डेड टू द स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. म्हणजे एखाद्या मॉलिक्युल मधला हायड्रोजन जेव्हा दुसऱ्या मॉलिक्युल मधला किंवा सेम मॉलिक्युल मधल्या एका मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, स्ट्रॉंगली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमशी जेव्हा बॉन्ड फॉर्म करतो, त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतो. हायड्रोजन बॉन्ड्स आर जनरली स्ट्रॉंगर दॅन युज्युअल डायपोल अँड डिस्पर्शन फोर्सेस. म्हणजे ह्याच्या आधी आपण जे फोर्सेस बघितले इंटरमोलिक्युलर फोर्सेस, त्याच्यापेक्षा हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंगर बॉन्ड आहे अँड विकर दॅन ट्रू कोव्हॅलंट ऑर आयोनिक बॉन्ड्स. पण युज्युअली जे कोव्हॅलंट बॉन्ड्स किंवा आयोनिक बॉन्ड्स असतात त्याच्यापेक्षा विकर आहे. इंटरमोलिक्युलर फोर्सेस म्हणजे इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन जे आहे त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग, आणि कोव्हॅलंट बॉन्ड किंवा आयोनिक बॉन्डपेक्षा वीक असा हा हायड्रोजन बॉन्ड आहे. Definition: the electrostatic force of attraction between positively polarized hydrogen atom of a one molecule and a highly electronegative atom of other molecule which is called as a hydrogen bond. त्यामुळे हायड्रोजन बॉन्डची डेफिनेशन काय? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन
बिटवीन पॉझिटिव्हली पोलराइज हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमवर नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे पॉझिटिव्हली पोलराइज हायड्रोजन ॲटम अँड ऑफ वन मोलिक्यूल, एका मोलिक्यूलचा पॉझिटिव्हली पोलराइज हायड्रोजन ॲटम अँड हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम ऑफ अदर मोलिक्यूल. आणि जो निगेटिव्हली चार्ज ॲटम आहे दुसऱ्या मोलिक्यूलचा, त्याच्याबरोबर जेव्हा त्याच्यामधलं अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स दॅट फॉर्म्स हायड्रोजन बॉन्ड्स आर नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन. हे जास्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहेत जे हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतात. कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन अँड फ्लोरीन. हायड्रोजन बॉन्ड इज डिनोटेड बाय डॉटेड लाईन. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात हायड्रोजन बॉन्ड डॉटेड कसा डिनोट करतात, तर डॉटेड लाईन. हायड्रोजन बॉन्ड विच ऑकर्स विदिन द सेम मोलिक्यूल रिप्रेझेंट्स इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. जर तो सेम मोलिक्यूलमध्ये जर तो फॉर्म होत असेल तर आपण त्याला म्हणतो इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आणि विदिन टू मोलिक्युल्स, जर दोन मोलिक्यूलमध्ये जर तो फॉर्म होत असेल तर आपण त्याला म्हणणार इंटरमोलिक्युलर. इंट्रा म्हणजे विदिन अँड इंटर म्हणजे टू डिफरंट. अ हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट बिटवीन टू लाईक ऑर अनलाईक मोलिक्युल्स रिप्रेझेंट्स इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आता ह्याच्यामध्ये सी फिगर नंबर 10.4 ए अँड बी. आता हे काय हायड्रोजन फ्लोराईड आहे, तर हे दोन जे आता ह्या हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूल मधला फ्लोरीन ॲटम आणि ह्या हायड्रोजन फ्लोराईड मॉलिक्यूल मधला हा हायड्रोजन ॲटम, म्हणजे हे दोन हायड्रोजन फ्लोराईड दोन्ही वेगळे आहेत, मोलिक्यूल आहेत. तर त्याच्या एकामधला इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरीन आणि दुसऱ्यातला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन, ह्याच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म झाला त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. आणि तो दोन वेगवेगळ्या मोलिक्यूलमध्ये झालाय, त्यामुळे त्याला काय म्हणणार? इंटरमोलिक्युल हायड्रोजन बॉन्डिंग. आणि खालचं परत एक्झाम्पल बघा, ज्याच्यामध्ये दोन वॉटर मोलिक्यूल आहेत. एका वॉटर मोलिक्यूल मधला ऑक्सिजन आणि दुसऱ्या वॉटर मोलिक्यूल मधला हायड्रोजन. दिसतंय सगळ्यांना? तर ह्या दोन मधलं जे बॉन्डिंग आहे ते पण हायड्रोजन बॉन्डिंग, पण ते दोन मोलिक्यूल वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्याला इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणायचं. आणि इंट्रा म्हणजे विदिन अ सेम. खालचं एक्झाम्पल बघा, ह्याच्यामध्ये एकाच मोलिक्यूल मधला ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहोत? इंट्रामोलिक्युलर. इथिलीन ग्लायकॉलचं स्ट्रक्चर आहे हायड्रोजन बॉन्डिंग इन इथिलीन ग्लायकॉल. ह्याच्यामध्ये काय झालंय की विदिन द सेम मोलिक्यूल हायड्रोजन बॉन्डिंग इज टेकिंग प्लेस, त्यामुळे त्याला काय म्हणणार आपण? इंट्रामोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विदिन द सेम मोलिक्यूल. समजलंय सगळ्यांना इथपर्यंत काय हायड्रोजन बॉन्डिंगची डेफिनेशन, इंट्रा आणि इंट्रा? ओके. कोणाला आवाज येत नसेल तर मला लेक्चर सुरू असताना सांगा, शेवटी वगैरे सांगू नका, म्हणजे तुमचंच मिस होईल, तुमचंच त्याच्यामध्ये नुकसान होईल. त्यामुळे कोणाला आवाज प्रॉपर येत नसेल, तुमचं बुक दिसत नसेल तर मला मध्ये माईक ऑन करून किंवा चॅटबॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू, हायड्रोजन बॉन्डिंग अँड बॉइलिंग पॉइंट. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग इन द कंपाऊंड, मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड्स. आता काय होतं कंपाऊंड मध्ये आता हायड्रोजन बॉन्ड तुम्ही बघितलं की इंटरमोलिक्युलर फोर्सेस पेक्षा हायड्रोजन बॉन्ड हा स्ट्रॉंगर बॉन्ड आहे. त्यामुळे हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं? एनर्जी जास्त लागते तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. देअरफॉर द बॉइलिंग पॉइंट इज मोर इन केस ऑफ लिक्विड मोलिक्युल्स कंटेनिंग हायड्रोजन बॉन्ड. सॉरी. त्यामुळे अशा लिक्विड मोलिक्युल्समध्ये ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट आहे, अशा लिक्विड्सचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. का? तर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे आणि हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंग असल्यामुळे
त्याला जी ब्रेक करायला एनर्जी लागते ती जास्त लागते. हायड्रोजन बॉन्ड्स कॅन बी क्वाईट स्ट्रॉंग विथ एनर्जीज अप टू 40 kilojoules per mole. Water in particular is able to form a vast three-dimensional network of hydrogen bonds as shown in the figure. इथे तुम्हाला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिलेलं आहे, कसं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन होतं. हे जे डॉटेड आहे ते डॉटेड तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग डिनोट केलेलं आहे. रेड जो आहे तो तुमचा हायड्रोजन आहे आणि व्हाईट जो आहे तो तुमचा ऑक्सिजन आहे. सॉरी, जो रेड आहे तो ऑक्सिजन आहे आणि बाजूचे 2 ॲटम आहेत ते हायड्रोजन ॲटम आहेत. त्यामुळे एका मॉलिक्युलचा ऑक्सिजन आणि दुसऱ्या मॉलिक्युलचा हायड्रोजन असं जे इंटरॅक्शन होत आहे त्याच्यामुळे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला इथे, कसं बॉन्ड फॉर्मेशन होतं हायड्रोजन बॉन्डिंग. इट इज बिकॉज each H2O molecule has a 2 hydrogen atoms and a इलेक्ट्रॉन पेअर ऑन ऑक्सिजन ॲटम. 2 हायड्रोजन ॲटम असतात आणि एक ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन पेअर असते. The boiling point generally increases with an increase in a molecular mass, but the hydrides of nitrogen, that is NH3, ammonia, oxygen, water, and a fluorine, hydrogen fluoride, have abnormally high boiling points due to the presence of hydrogen bonding between the molecules. जनरली ट्रेंड कसा असतो, जसं जसं मॉलिक्युलर मास त्या ॲटमचा वाढत जाईल, मॉलिक्युलचा वाढत जाईल, तसतसा बॉइलिंग पॉईंट हा वाढत जातो. पण इथे काय आहे ह्या केसमध्ये, हे जे अमोनिया, वॉटर किंवा हायड्रोजन फ्लोराईड ह्याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग झालेलं आहे आणि हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये जो बॉइलिंग पॉईंट आहे तो हाय असतो. त्यामुळे ह्यांच्या केसमध्ये जरी त्यांचा मॉलिक्युलर मास एखाद्या दुसऱ्या मॉलिक्युलपेक्षा कमी असलं तरी त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. का? कारण त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग झालेलं आहे आणि हायड्रोजन बॉन्ड हा एनर्जी जास्त घेतो तो ब्रेक करण्यासाठी, म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. सिमिलरली, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड, विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. आता हायड्रोजन बॉन्डमुळे तुम्हाला कळलं की बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज होतो. तर दुसरी कोणती फिजिकल प्रॉपर्टी त्या ह्याची लिक्विडची चेंज होते, तर विस्कॉसिटी. हायड्रोजन बॉन्डच्या प्रेझेन्समुळे विस्कॉसिटी पण इन्क्रीज होते. हायड्रोजन बॉन्ड्स प्ले व्हायटल रोल इन डिटरमाइनिंग द स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन्स अँड अ न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हायड्रोजन बॉन्ड म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये जी प्रोटीन्स असतात आणि न्यूक्लिक ॲसिड असतात त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट असतो. विस्कॉसिटी ही लिक्विडची एक फिजिकल प्रॉपर्टी आहे. तुम्हाला विस्कॉसिटी म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो काय. विस्कॉसिटी म्हणजे काय, तर फ्लोएबिलिटी. The viscosity of the fluid is measured resistance to deformation at a given rate. किंवा साध्या एकदम सोप्या भाषेत तुम्हाला जर सांगायचं झालं तर इंटरनल फ्रिक्शन ऑफ मूव्हिंग फ्लुइड ते डिस्क्राईब करतं. आपण म्हणतो की पाण्याची कन्सिस्टन्सी, पाण्याची थिकनेस, पाण्याची कन्सिस्टन्सी, पाणी कसं फ्री फ्लोईंग आहे. आणि जर तुम्ही जेली किंवा हे केलेस तर त्याची विस्कॉसिटी कमी असते, पाण्याची विस्कॉसिटी जास्त असते. त्याच्यामुळे त्याला विस्कॉसिटी ही त्याची एका लिक्विडची फिजिकल प्रॉपर्टी आहे. कळलं सगळ्यांना? तर याच्यामध्ये काय आहे,
जे आपल्या शरीरामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या जे प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड असतात त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं. इन अ केस ऑफ गॅसेस इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आर व्हेरी वीक. आपण सुरुवातीलाच बघितलं की इंटरमोलिक्युलर फोर्सेस जसं डिस्टन्स वाढत जातं दोन ॲटम मधलं, त्याच्यात तसे तसे त्यांच्यामधले इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे वीक होत जातात आणि जेवढं डिस्टन्स त्याच्यामधलं कमी तेवढे त्याच्यामधले इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे गॅसेसमध्ये काय होतं, गॅसेसमध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे वीक असतं, कारण त्यांच्यामध्ये ते मुव्हिंग असतात आणि त्यांच्यामधलं जे इंटरमोलिक्युलर डिस्टन्स असतं ते जास्त असतं, त्यामुळे त्यांच्यातला जो फोर्स असतो तो वीक असतो. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? संकल्प समीर. ओके. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड थर्मल एनर्जी. Thermal energy is the origin of kinetic energy of the particle of matter that arises due to movement of particles. पार्टिकल्सची मुवमेंट त्याच्यामुळे जी एनर्जी फॉर्म होते कायनेटिक एनर्जी त्यालाच आपण थर्मल एनर्जी असं म्हणतो. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ काय होतो, थर्मल एनर्जी वाढते जसजसं टेम्परेचर वाढेल तसं थर्मल एनर्जी वाढत जाते, जसजसं टेम्परेचर कमी होत जाईल तशी तशी थर्मल एनर्जी कमी. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल. एकाचा प्रपोर्शनल वाढवलं किंवा कमी केलं तर दुसऱ्याचा प्रपोर्शन अकॉर्डिंगली वाढणारे किंवा कमी होणारे. It is directly proportional to the temperature. That means thermal energy increases with the increase in a temperature and vice versa. जसं तुम्हाला मी आता सांगितलं, थर्मल एनर्जी वाढते कधी, टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज वाढवलं की तुमचे थर्मल एनर्जी वाढते आणि टेम्परेचर कमी केलं की तुमची थर्मल एनर्जी कमी होते. Three states of matter are the consequences or are the consequence of the balance between the intermolecular force of attraction and the thermal energy of the molecule. या ज्या तीन स्टेट ऑफ मॅटर आहेत, जी सॉलिड, लिक्विड आणि गॅस, त्या कशामुळे आहेत प्रेझेंट, तर बॅलन्स बिटवीन द इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन अँड द थर्मल एनर्जी ऑफ द मोलिक्यूल. In the intermolecular forces, if the intermolecular forces are very weak, molecules do not come together to make a liquid or the solid unless thermal energy is decreased by lowering the temperature. मग काय इंटरमोलिक्युलर फोर्सेस कसे, intermolecular forces are very weak, very weak. Molecules do not come together to make a liquid or a solid unless thermal energy is decreased. तुम्हाला थर्मल एनर्जी जोपर्यंत तुम्ही डिक्रीज करत नाही किंवा लोअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या मॉलिक्युलचं तुम्हाला लिक्विड मध्ये किंवा सॉलिड मध्ये तुम्हाला ते त्याचं कन्व्हर्जन होणार नाही. When a substance is to be converted from its gaseous state to solid state, its thermal energy has to be reduced. म्हणजे त्यांचं टेम्परेचर तुम्हाला रिड्यूस करायला लागेल. तुम्हाला साधं एक्झाम्पल सांगतो. वॉटरची जेव्हा वेपर आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की वेपर फॉर्म मधनं परत लिक्विड फॉर्म मध्ये आणायला काय करायला लागतं, तर आपल्याला ती वेपर्स आहेत त्या कंडेन्सर मधनं पास व्हायला लागतात. म्हणजे तिथे काय असतं, तिथे वॉटर फ्लो सुरू असतो कायम, आणि तो वॉटर फ्लो मुळे काय होतं, तर त्याचं त्या सिस्टीम त्या पर्टिक्युलर त्या एरिया मधलं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्या वाफेचं परत पाण्यात रूपांतर होतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादा सबस्टन्स तुम्हाला गॅसियस मधनं जर सॉलिड मध्ये आणायचा असेल तर त्याची थर्मल एनर्जी किंवा त्याचं टेम्परेचर तुम्हाला कमी करायला लागतं. At this stage, the intermolecular forces becomes more important than the thermal energy of the particle. अशा वेळी याच्यामध्ये काय असतं, इंटरमोलिक्युलर फोर्स जे असतात त्याचं इम्पॉर्टन्स हा जास्त असतो थर्मल एनर्जी पेक्षा. इंटरमोलिक्युलर फोर्सेस इन्क्रीज फ्रॉम गॅसियस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड.
जसं मी तुम्हाला सांगितलं, इंटरमोलिक्युलर फोर्सेस इन्क्रीज होतात. गॅसेसमध्ये सगळ्यात कमी असतात. लिक्विडमध्ये पार्टिकल्सची मुवमेंट, त्याच्या ॲटम्सची मुवमेंट कमी असते आणि सॉलिडमध्ये ते टाईटली बाइंड असतात एकमेकांना, टाईटली होल्ड केलेले असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये एकदमच त्याचे मुवमेंट कमी असते. त्यामुळे त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे स्ट्रॉंग असतात सॉलिडमध्ये. त्याच्या कंपॅरेटिव्हली लिक्विडमध्ये वीक असतात आणि त्याच्यापेक्षा सुद्धा वीक गॅसेसमध्ये असतात. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? थर्मल एनर्जी म्हणजे काय? थर्मल एनर्जी आणि टेम्परेचरचं रिलेशन. ओके. A comparison of various kinds of intermolecular forces discussed in this section is made in a table 10.3. इथे बघा, डायपोल फोर्सेस, त्याची स्ट्रेंथ किती असते? मॉडरेट असते. 10 to 50 किलो जूल्स पर मोल एवढी एनर्जी त्याला ही लागते. ऑकर्स बिटवीन आयन्स अँड पोलर सॉल्व्हंट्स. आयन डायपोल कशामध्ये असते? तर वीक असते तो पण. 3 to 4 किलो जूल्स पर मोल एनर्जी लागते त्याला. आणि ऑकर्स बिटवीन पोलर मॉलिक्युल्स, दोन पोलर मॉलिक्युल मध्ये डायपोल इंटरॅक्शन होते. आपण पहिल्या टॉपिकच्या सुरुवातीला ते कव्हर केलेले. लंडन डिस्पर्शन ते अजून वीक असतात, त्यांना 1 to 10 किलो जूल्स पर मोल एनर्जी लागते. ऑकर्स बिटवीन ऑल मॉलिक्युल्स, स्ट्रेंथ डिपेंड ऑन साइज अँड पोलरायझेबिलिटी. आणि लास्ट हायड्रोजन बॉन्ड मॉडरेट 10 to 40 किलो जूल्स पर मोल त्याची एनर्जी लागते. ऑकर्स बिटवीन मॉलिक्युल्स विथ ऑक्सिजन म्हणजे OH, NH अँड हायड्रोजन फ्लोराइड बॉन्ड्स HF. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके. आता हे कॅन यू टेल. आता ऍटमॉस्फिअर मधले कोणी सांगू शकता का, ऍटमॉस्फिअर मध्ये कोणते कोणते कंपोनंट असतात? करेक्ट. सूरज, नायट्रोजन, अजून बरोबर, नायट्रोजन ऑक्साइड, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, आर्गॉन. करेक्ट. आणि काय असतं? वॉटर वेपर्स. वॉटर वेपर्स का? ज्या वॉटर बॉडीज आहेत आपल्या, रिव्हर, लेक किंवा बाकी आपला समुद्र, अदर गॅसेस. करेक्ट. तर ह्याच्यामधनं जसजसं टेम्परेचर इन्क्रीज होईल तसतसं ते पाण्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे वॉटर वेपर्स क्रिएट होतात. त्यामुळे ऍटमॉस्फिअर मध्ये वॉटर वेपर्स पण असतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड, नंतर आर्गॉन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि वॉटर वेपर्स. आणि ह्याशिवाय नॅचरल गॅसेसच्या व्यतिरिक्त ऍटमॉस्फिअर मध्ये डस्ट पार्टिकल्स असतात आणि स्मोक प्रेझेंट असतो. आणि असे एलिमेंट आणि कंपाऊंड्स दोज एक्झिस्ट ॲज अ गॅसेस ॲट अ रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला गॅसियस फॉर्म मध्ये असणारे कंपाऊंड्स किंवा एलिमेंट सांगा. माहितीये कोणाला? करेक्ट. आता जे तुम्ही सांगितलं, आर्गॉन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे सगळे एलिमेंट आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, आर्गॉन, हेलियम आणि क्लोरीन हे गॅसियस स्टेट मध्ये प्रेझेंट असतात. आणि कंपाऊंड्स कोणती? तर कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड किंवा
H2S गॅस असतो, ऐकलंय, हायड्रोजन सल्फाइड आणि क्लोरीन डायऑक्साईड आणि मिथेन CH4, सॉरी बरोबर मिथेन. तर हे सगळे गॅसियस फॉर्म मध्ये असणारी कंपाऊंड आहेत. आता कंपोजिशन ऑफ एअर. इट इज, आता एअर म्हणजे काय, इट इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस. एअर म्हणजे काय आहे, तर वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर आहे. एअर वी कॅन नॉट सी बट फील अँड फील द कूल ब्रीज. म्हणजे आपल्याला वारा लागतो, वाऱ्याची झुळूक म्हणतो आपण, ती आपण एक्सपिरियन्स करू शकतो. तुम्ही हवा बघू शकत नाही नेकेड आयने, तुम्हाला हवा दिसू शकत नाही, पण तुम्ही ती फील करू शकता. The composition of air by volume is around 78% of 78% नायट्रोजन. एअरच्या टोटल कंपोजिशन मध्ये नायट्रोजनचा वाटा हा सगळ्यात मोठा आहे. नायट्रोजन किती पर्सेंट आहे, तर 78% नायट्रोजन हा एअर मध्ये प्रेझेंट असतो. ऑक्सिजन 21% अँड 1% अदर गॅसेस इन्क्लुडिंग कार्बन डायऑक्साईड. एअरच्या कंपोजिशन मध्ये मेजर पार्ट हा नायट्रोजनचा 78%, 21% ऑक्सिजन, 1% मध्ये अदर गॅसेस असतात, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड इन्क्लूड आहे. द केमिस्ट्री ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅसेस इज अन इम्पॉर्टंट सब्जेक्ट ऑफ स्टडी ॲज इट इन्व्हॉल्व्स एअर पोल्युशन. ऑक्सिजन इन द एअर इज इसेन्शियल फॉर सर्वायवल ऑफ एरोबिक लाईफ. एरोबिक लाईफ म्हणजे आपण ज्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, त्यांच्यासाठी हवेतला ऑक्सिजन ही मोस्ट इसेन्शियल पार्ट आहे. इथे तुम्हाला या डायग्राम मध्ये, पाय चार्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं कंपोजिशन दिलेलं आहे. जो डार्क ब्ल्यू पोर्शन आहे, जो कव्हर ऑलमोस्ट 78% कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर स्काय ब्ल्यू आहे 21% ऑक्सिजन, हा कार्बन डायऑक्साईडचा आणि अदर गॅसेसचा पार्ट आहे. आणि जे रिमेनिंग छोटा पोर्शन आहे तो वॉटर वेपर्स. हे तुम्हाला क्वेश्चन एक्झामला विचारू शकतात. आता आपण नेक्स्ट पार्ट बघू. आता डू यू नो मध्ये आपण तो एक टॉपिक हे बघितलं. अमॉंग द 3 कंपाऊंड्स हायड्रोजन H2S सल्फर, हायड्रोजन सल्फाइड आणि H2AC, द फर्स्ट वन, वॉटर हॅज अ स्मॉलेस्ट मोलिक्युलर मास. जसं आपण मगाशी बघितलं, वॉटरचा OH2O हॅज अ स्मॉलेस्ट मोलिक्युलर मास. जसं आपण मगाशी बघितलं की जसं मोलिक्युलर मास आपण इन्क्रीज होतं, मॉलिक्युलर मास जसं इन्क्रीज होतं तसे ऍक्च्युअली बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज होतात. पण असे काही कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये ॲबनॉर्मली हाय बॉइलिंग पॉइंट असतो. आणि तो बॉइलिंग पॉइंट आपण का असतो, हे रिझन काय होतं, तर त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं. बट इट इज द हायड्रोजन H2O, water has the smallest molecular mass, but it has the highest boiling point, 100 degrees Celsius. Of H2S is, H2S मध्ये किती असतं, तर 60 डिग्री सेल्सिअस, अँड H2AC मध्ये -41.25. The extraordinary high boiling point of water is due to very strong hydrogen bonding, even though it is a lowest molecule, even though it has a lowest molecular mass. त्यामुळे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये
त्याचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. जरी त्याचा मोलिक्युलर मास कमी असेल तरी त्याच्या हायड्रोजन बॉन्डच्या प्रेझेन्समुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो दॅन हायड्रोजन सल्फाइड किंवा हायड्रोजन सेलेनाइड. H2AC म्हणजे हायड्रोजन सेलेनाइड. कळलंय सगळ्यांना इथपर्यंत? ओके. आता कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ गॅसेस. अंडर नॉर्मल कंडिशन आउट ऑफ 118 elements from the periodic table, only a few element exist as a gas. नॉर्मल कंडिशन म्हणजे रूम टेम्परेचरला नॉर्मल कंडिशनला जे 118 एलिमेंट्स आहेत पिरियडिक टेबलमध्ये त्याच्यापैकी काही 11 ओनली अ फ्यू म्हणजे 11 एलिमेंट्स एक्झिस्ट ॲज अ गॅसियस स्टेटमध्ये ते प्रेझेंट असतात. द गॅसियस स्टेट इज कॅरेक्टराइज्ड बाय द फॉलोइंग फिजिकल प्रॉपर्टीज. तर गॅसचा तुम्ही कसा कॅरेक्टराइज करणार तर त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज वरनं तुम्ही त्याला कॅरेक्टराइज करू शकता. गॅसेस आर लाइटर दॅन सॉलिड्स अँड लिक्विड्स. तर पहिली काय, गॅसेस आर लाइटर्स दॅन सॉलिड्स आणि लिक्विड सॉलिड आणि लिक्विड पेक्षा गॅसेस हे लाइटर असतात. दॅट पजेस लोअर डेन्सिटी. त्यांच्यामध्ये त्यांची डेन्सिटी कमी असते गॅसची. गॅस डू नॉट पजेस. सेकंड काय, गॅसेस डू नॉट पजेसेस अ फिक्स व्हॉल्यूम अँड अ शेप. गॅसचा स्वतःचा असा फिक्स शेप किंवा फिक्स व्हॉल्यूम नसतो. तुम्ही त्या कंटेनरमध्ये गॅसला कंप्रेस कराल त्याचा तो शेप ॲक्वायर करतो, हे आपण बघितलं. सॉलिडचा कसा, सॉलिडला विशिष्ट स्ट्रक्चर असतं, शेप असतो. तसा लिक्विडला किंवा गॅसला स्वतःचा शेप नसतो. त्याला तुम्ही ज्याच्यामध्ये ठेवाल तसा त्याचा तो शेप ॲक्वायर करतो. दे ऑक्युपाय एंटायर स्पेस अवेलेबल अँड टेक द शेप ऑफ द कंटेनर. हेच मी तुम्हाला आता जसं एक्सप्लेन केलं की त्याला स्वतःचा शेप नसतो किंवा स्वतःची व्हॉल्यूम नसतो. तो ज्या कंटेनरमध्ये तुम्ही टाकाल त्याचा तो पूर्ण एरिया आणि त्याचा शेप तो ॲक्वायर करतो. गॅस मॉलिक्युल्स आर वाइडली सेपरेटेड अँड आर इन अ कंटिन्युअस रँडम मोशन. त्याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्सेस कमी असतात. का तर त्याच्यामध्ये जे ॲटम्स असतात ते मुव्हिंग असतात, सेपरेटेड असतात आणि ते कंटिन्युअस मोशन मध्ये असतात. देअरफॉर गॅसेस एक्झर्ट प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ड्यू टू द कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. त्यामुळे काय होतं, गॅस एक्झर्ट्स प्रेशर इक्वली ऑन ऑल डिरेक्शन. त्यामुळे ऑल डिरेक्शनने प्रेशर त्याच्यावर हे होतं. कशामुळे तर त्याचे गॅसियस जे मॉलिक्युल असतात ते कंटेनरच्या ज्या वॉल्स असतात त्याच्याशी कंबाईन म्हणजे कोलाइड होत असतात, त्यांच्यामध्ये कोलिजन होत असतं वॉल्स ऑफ द कंटेनर आणि गॅसियस मॉलिक्युल्स. का तर त्यांचं जे मुव्हिंग नेचर आहे त्याच्यामुळे. इन केस ऑफ गॅसेस इंटरमोलिक्युलर फोर्सेस आर विकेस्ट. हे पण आपण पहिल्यापासून बघत आलोय, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मधला फरक, की सॉलिड मध्ये सगळ्यात जास्त इंटरमोलिक्युलर फोर्सेस, स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्सेस, लिक्विड मध्ये कंपॅरेटिव्हली सॉलिडच्या कंपॅरेटिव्हली वीक, आणि गॅसेस मध्ये या दोघांच्या सॉलिड आणि लिक्विडच्या कंपॅरिझन मध्ये अजून वीक, कारण त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे मॉलिक्युल मधलं ते जास्त असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये फोर्सेस, इंटरमोलिक्युलर फोर्सेस हे कमी असतात, विकेस्ट असतात. गॅसेस possess the property of diffusion, which is a spontaneous homogeneous intermixing of two or more gases. डिफ्युजन म्हणजे काय, स्पॉन्टेनियस होमोजिनियस इंटरमिक्सिंग ऑफ टू ऑर मोर गॅसेस, आणि त्याला आपण डिफ्युजन असं म्हणतो. आणि गॅसेस आर हायली कंप्रेसिबल. सॉलिडला तुम्ही कंप्रेस करू शकत नाही, लिक्विडला काही थोड्या प्रमाणात करू शकता, मॉडरेट, त्याचा कंप्रेसिबिलिटी मॉडरेट असते, आणि गॅसियसला त्याची जास्त असते. त्यामुळे गॅसेस आर हायली कंप्रेसिबल.
समजल्यात प्रॉपर्टी कॅरेक्टरिस्टिक गॅसच्या. गॅस तुम्ही कसा कॅरेक्टराइज करणार, त्याच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. ओके. मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ गॅसेस. आता मेजरेबल, मेजर करता येण्यासारख्या, ज्याला तुम्ही मापू शकता, अशा प्रॉपर्टीज आपण गॅसेसच्या बघणार आहोत. सम इम्पॉर्टंट मेजरेबल प्रॉपर्टीज ऑफ द गॅसेस आर गिवन बिलो. तर पहिली मेजरेबल प्रॉपर्टी कोणती आहे, तर मास. द मास m of the gas is a measure of quantity of matter it contains. It can be measured experimentally. SI unit of the mass of the gas is kilogram kg. 1 kg is equal to 10 raised to 3 म्हणजे 10 raised to 3 ग्राम. पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, मास. आणि मासचं युनिट काय, गॅस कशामध्ये मोजला जातो, तर किलोग्राम मध्ये. आणि 1 kg इज इक्वल टू 10 raised to 3 ग्राम. समजले सगळ्यांना पहिली प्रॉपर्टी. 10 raised to 3 म्हणजे किती झाले, कोणी सांगू शकतं का. किती ग्राम म्हणजे करेक्ट, 1000. करेक्ट. The mass of the gas is related to the number of moles by the expression n is equal to mass in grams divided by molar mass in grams. Capital small m upon capital M. स्मॉल m म्हणजे मास इन ग्रॅम्स आणि कॅपिटल M म्हणजे मोलर मास इन ग्रॅम्स. आपण मोलॅरिटी, मोलॅलिटी हे सगळं ह्याच्या आधीच्या टॉपिक मध्ये बघितलंय. तर त्या डेफिनेशन, त्या टर्म्स एकदम लक्षात ठेवायच्या, कारण त्या आपल्याला पुढे सगळीकडे, आत्ताच असं नव्हे, पुढच्या शिक्षणामध्ये पण तुम्हाला त्या सारख्या लागणार आहेत. तुम्हाला मोलॅरिटी, मोलॅलिटी ही कॅल्क्युलेट करायला लागते. जे तुम्ही एक्सपेरिमेंट बनवता, एक्सपेरिमेंट मध्ये जे तुम्ही सोल्युशन बनवता, NaOH चं सोल्युशन बनवायचं, तुम्हाला हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सोल्युशन बनवायचंय समजा, तर ते किती मोलर बनवायचंय, किती मोलर बनवायचंय तुम्हाला, ते कसं तुम्हाला काढायचंय, ते सगळं तुम्हाला लागणार. त्यामुळे मोलॅलिटी, मोलॅरिटी ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेत. एकदा जुन्या टॉपिक मध्ये जाऊन परत एकदा फॉर्म्युले आणि मोलॅरिटी, मोलॅलिटी काय असतं हे एकदा रिवाइज करा. The following expressions are also useful in calculation. Number of molecules divided by Avogadro number. आता Avogadro number काय आहे, 6.022 into 10 raised to 23. याला Avogadro's number असं म्हणतात. किंवा तिसरा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ अ गिव्हन गॅस इन अ लिटर ॲट STP. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, डिवायडेड बाय 22.414 लिटर्स ॲट STP. ही झाली पहिली प्रॉपर्टी, मास. आणि हे मासचे 3 फॉर्म्युले आहेत. तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. व्हॉल्यूम. आता नेक्स्ट आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज द अमाऊंट ऑफ स्पेस इट ऑक्युपाइज. व्हॉल्यूम कशाला म्हणतात, त्याने जी स्पेस ऑक्युपाय केलेली आहे त्या गॅसने, त्याला आपण त्याचा व्हॉल्यूम असं म्हणतो. इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ युनिट लाईक लिटर्स, मिलीलिटर्स और क्यूबिक सेंटीमीटर किंवा क्यूबिक मीटर और डेसिमीटर क्यूब. SI युनिट ऑफ द व्हॉल्यूम इज अ क्यूबिक मीटर. SI युनिट काय आहे, क्यूबिक मीटर. पण कशा कशामध्ये मोजू शकतो आपण, त्याचं तो कशा कशामध्ये तुम्हाला डिफरंट युनिट्स मध्ये तुम्ही हे करू शकता. लिटर्स मध्ये, मिलीलिटर्स मध्ये, क्यूबिक सेंटीमीटर्स मध्ये, क्यूबिक मीटर मध्ये किंवा डेसिमीटर क्यूब.
Most commonly used unit to measure the volume of gas is a decimeter cube or the liter. पण कॉमनली कोणते दोन युनिट वापरतो आपण तर डेसिमीटर क्यूब किंवा लिटर. बऱ्याच युनिट्स मध्ये आपण ते हे करू शकतो जी वरती तुम्हाला दिलेली आहे, लिटर मध्ये, मिलीलीटर मध्ये, क्युबिक मीटर, क्युबिक सेंटीमीटर किंवा डेसिमीटर क्यूब. पण मोस्ट वाईडली यूज कोणती मेजरमेंट्स आहेत, युनिट आहेत तर डेसिमीटर क्यूब किंवा लिटर. 1 लिटर इज इक्वल टू 1000 ml. हे सगळ्यांना माहिती आहे. 1000 ml म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 1 DM म्हणजे काय, डेसिमीटर क्यूब. आता हे तुम्हाला ह्याच्यापैकी जेव्हा तुम्हाला समजा एक्झाम्पल देतील व्हॉल्यूम काढायला किंवा असं, किंवा हे तुम्हाला ही जी इंटर कन्व्हर्जन आहे SI युनिटची ती तुम्हाला लक्षात पाहिजेत ती कशी होतात कन्वर्ट. 1 लिटर म्हणजे किती तर 1000 ml. दरवेळी एक क्वांटिटी लिटर मध्ये दिलेली असेल, दुसरी क्वांटिटी क्युबिक सेंटीमीटर मध्ये, क्युबिक मीटर सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर तुम्हाला ते इंटर कन्व्हर्जन करता आलं पाहिजे SI युनिटचं. आता 1 क्युबिक मीटर इज इक्वल टू 10⁻³ डेसिमीटर क्यूब आणि इज इक्वल टू 10⁻³ लिटर इज इक्वल टू 10⁻³ क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻⁶ मिलीलीटर. हे क्युबिक मीटरचं कन्व्हर्जन आहे आणि लिटरचं कन्व्हर्जन आहे. लिटर आणि क्युबिक मीटर अशी दोन कन्व्हर्जन तुम्हाला इथे दाखवलेली आहेत. तर दोन प्रॉपर्टीज आल्या आतापर्यंत गॅसच्या ज्या मेजरेबल आहेत. पहिलं कोणतं होतं, मास, दुसरं आहे व्हॉल्यूम. आता थर्ड आहे प्रेशर. प्रेशर P इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. Pressure of the gas is measured with a manometer and the atmospheric pressure is measured by barometer. SI unit of pressure is a Pascal or the Newton per meter square. SI unit कोणतं आहे, प्रेशर. आता हे SI युनिट तुम्हाला सगळ्याची लक्षात ठेवा. SI युनिट मासचं कोणतं आहे, SI युनिट व्हॉल्यूमचं कोणतं आहे आणि SI युनिट प्रेशरचं कोणतं आहे. तर प्रेशरचं SI युनिट हे पास्कल आहे जे डिनोट करतात PA, कॅपिटल P स्मॉल a और द न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 kg पर मीटर स्क्वेअर. आणि 1 बार इज इक्वल टू 1.00 into 10⁵ पास्कल. The bar is now replacing the standard atmosphere as the most convenient unit of pressure. आता बार जे आहे पास्कल अजून आहे यूज मध्ये, पण जे बार आहे, बार युनिट जे आहे SI युनिट ते कशाने रिप्लेस झालेलं आहे तर बार इज नाऊ रिप्लेस द स्टँडर्ड एटमॉस्फिअर ATM as the most convenient unit of pressure. त्याने रिप्लेस झालेलं आहे. 1 ATM is equal to 1 atmospheric pressure is equal to 76 centimeter of Hg is equal to 760 mm of Hg is equal to 760 torr as 1 torr is equal to 1 millimeter Hg. आता 1 atmosphere is equal to 101,325 kilopascal is equal to 101.101325 pascal or 1.01325 into 10⁵ Newton per meter square is equal to 1.01325 बार. हे तुम्हाला थोडं जड जाईल पण तुम्हाला कन्वर्जन माहिती असू दे किंवा SI युनिट लक्षात ठेवा कोणती येते, पास्कल, न्यूटन पर मीटर स्क्वेअर
हे तुम्हाला जरी थोडं कठीण वाटलं तरी ते लक्षात ठेवायला लागणार आहे. आता फोर्थ आहे टेम्परेचर. इट इज द प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट that determines direction in which energy will flow when the object is in a contact with other object. म्हणजे काय? प्रॉपर्टी. टेम्परेचर ही काय प्रॉपर्टी आहे? इट इज अ प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट दॅट डिटरमाइन्स द डायरेक्शन इन विच एनर्जी विल फ्लो. एनर्जी कोणत्या डायरेक्शन मध्ये फ्लो होईल एका ऑब्जेक्ट मधनं दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये. इन अ सायंटिफिक measurements, temperature T is measured either on the Celsius scale, that is degree Celsius, किंवा केल्विन स्केल K. आयदर टेम्परेचर हे तुम्हाला माहिती आहे तर दोन ह्याच्यामध्ये मोजू शकतात, आयदर केल्विन मध्ये किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये. नोट दॅट डिग्री साइन is not used in a Kelvin unit. SI unit of the temperature of the gas is a Kelvin. SI युनिट हे केल्विन आहे गॅसच्या मेजरमेंट टेम्परेचरच्या मेजरमेंटसाठी. द सेल्सियस अँड द केल्विन स्केल आर रिलेटेड बाय द एक्सप्रेशन TK is equal to T0 T degree Celsius plus 273.15. आता फिफ्थ आहे डेन्सिटी. इट इज अ मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला ह्याच्या पण आपण आधी बघितलाय. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. SI युनिट ऑफ डेन्सिटी इज अ kg per meter cube. kg per meter cube. In the case of gases, in the case of gases, relative density is measured with respect to hydrogen gas and is called as a vapor density. म्हणजे जी गॅसेस मध्ये काय होतं, रिलेटिव्ह डेन्सिटी असते ती हायड्रोजन गॅसच्या ह्याच्याने मोजली जाते and it's called as a vapor density. त्याला vapor density असं म्हणतात. Vapor density is equal to molar mass upon 2. Sixth आहे property gassy diffusion. Diffusion. In case of gases, rate of diffusion of two or more gas is measured. Rate of diffusion is equal to volume of gas diffused upon time required for diffusion. SI unit of rate of diffusion is decimeter cube per second. का तर त्याच्यामध्ये टाइम इन्व्हॉल्व आहे. और सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. आयदर डेसिमीटर क्यूब पर सेकंड और सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. तर डिफ्युजनचा फॉर्म्युला काय आहे? दोन गॅस म्हणजे गॅसेस रेट ऑफ डिफ्युजन ऑफ टू और मोर गॅसेस इज मेजर डिफ्युजन मध्ये. आणि रेट ऑफ डिफ्युजन म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ गॅस डिफ्यूज, किती गॅस डिफ्यूज झालाय आणि तो किती वेळात झालाय, किती टाइम लागला त्या डिफ्युजन साठी, त्याच्यावर तुमचा रेट ऑफ डिफ्युजन तुमचा कॅल्क्युलेट करतात. आणि SI युनिट ऑफ रेट ऑफ डिफ्युजनचं SI युनिट काय तर डेसिमीटर क्यूब पर सेकंड और सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. आता ह्या 6 प्रॉपर्टी झाल्या ज्या मेजरेबल आहेत गॅसेसच्या. पहिली होती मास, दुसरा होतं व्हॉल्यूम, तिसरा होतं प्रेशर, फोर्थ होतं फोर्थ होतं टेम्परेचर, फिफ्थ होतं डेन्सिटी आणि सिक्स्थ होतं डिफ्युजन.
इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? ओके, समीर, आर्या, आता नेक्स्ट आपला जो पॉइंट आहे तो 10.4 गॅस लॉज. The behavior of the gases can be studied by 4 variables, namely pressure, volume, temperature and the number of moles. गॅसेसचं जे बिहेवियर आहे त्याची जी प्रॉपर्टीज आहेत त्या कशा मोजल्या जातात, तर त्या नेमली प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स या व्हेरिएबल्सनी आपण त्याचं बिहेवियर गॅसचं तुम्ही स्टडी करू शकता. These variables and the measurable properties of the gases are related with one another through different gas laws. म्हणजे ह्या ज्या 4 प्रॉपर्टी आहेत कोणत्या, तर प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स, ह्या ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत गॅसच्या त्या एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि ते तुम्हाला पटवून देण्यासाठी काही लॉज आहेत, गॅस लॉज. And these variables and measurable properties of the gases are related with one another through different gas laws. Think of a gas in a cylinder or a sealed container. We can measure number of moles of a gas inside, the pressure P of a gas and a volume V of a gas, which is equal to the volume of the container, and the temperature T of the gas. The observed relationship between pressure, volume, number of moles and the temperature are summarized by 5 gas law. First one, Boyle's law, Charles law, Gay-Lussac law and Avogadro law and Dalton's law. हे 5 लॉ आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला या ज्या प्रॉपर्टीज आहेत मेजरेबल गॅसच्या त्यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी 5 लॉज आहेत. बॉयलेस लॉ, चार्ल्स लॉ, Gay-Lussac law, Avogadro law and Dalton's law. The gas laws are based on the experimental observation made by the scientists. त्यांना ह्या सायंटिस्टना एक्सपेरिमेंट मध्ये जी ऑब्झर्वेशन मिळाली त्यानुसार ते लॉज मांडले गेलेले आहेत. Further, these gas laws have played significant role in the development of chemistry. जी डेव्हलपमेंट झालेली आहे केमिस्ट्री मध्ये त्याच्यासाठी हे जे पाच लॉ आहेत त्यांचा इम्पॉर्टन्स हा जास्त आहे, सिग्निफिकंट रोल प्ले करतात ते त्याच्यामध्ये, जी डेव्हलपमेंट झालेली आहे केमिस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये. तर हे जे लॉज आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करू, पण आता सुरू करून ते आपले कव्हर होणार नाहीत. एक घेऊ शकतो पण आपल्याला घाई होईल, त्याच्यापेक्षा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते लॉज पासून सुरुवात करू. तर आज जो टॉपिक कव्हर झालाय तो सगळ्यांना समजलाय. हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय, हायड्रोजन बॉन्डिंग आणि थर्मल एनर्जीचं रिलेशन, हायड्रोजन बॉन्डिंग आणि बॉइलिंग पॉइंटचं रिलेशन, देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गॅसेस, गॅस कोणत्या गॅसेसच्या प्रॉपर्टीज काय आहेत, तुम्ही गॅस कॅरेक्टराइज कसा करणार, गॅसच्या मेजरेबल प्रॉपर्टीज कोणत्या, मास, व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, ह्या सगळ्या मेजरेबल प्रॉपर्टीज, डिफ्युजन, त्याची SI युनिट, हे सगळं परत एकदा
पुढच्या लेक्चरच्या आधी किंवा मध्ये तुम्ही रिवाइज करा, कारण ती SI युनिट आणि महत्वाची आहे, ती तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. SI युनिट प्रत्येकाचं कोणकोणतं आहे. ओके, आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण लॉज पासून, गॅस लॉज पासून सुरुवात करू. ओके, गुड नाईट, बाय एव्हरीवन.